स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख नुसतीच कळाई. तूट भरून कशी काढणार या कळीच्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने या अर्थसंकल्पाबाबत अन्यही अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. यंदाचा अर्थसंकल्प 5 राज्यातील निवडणुकापूर्वींचा म्हणून लोकानुनयी असेल अशी भीती होती. ती खोटी ठरणे चांगलेच. मात्र आता या निवडणुकीच्या निकालानंतर त्यातून संकल्पनाचा दुसरा भाग उघड होण्याची भीती आहे. अलीकडच्या काही अर्थधोरणाचा विचार करता या अर्थसंकल्पात काही वाईट नाही याचं समाधान मानवायचे असेल तर यंदाचा संकल्प निराश करणारा नाही. निर्मला सीतारामन यांचा हा 4था अर्थसंकल्प. कोणत्याही अर्थमंत्र्याच्या कारकिर्दीत 4थ्या अर्थसंकल्पास खूप महत्त्व असते, कारण जे काही त्यास करून दाखवायचे असते ते करण्याची ही शेवटची संधी असते. नंतर निवडणुकीचे वेध लागतात, त्यावेळी काही धाडसी आणि कडू करणे अवघड. त्यामुळे सीतारामन यांच्याकडून या अर्थसंकल्पाबाबत मोठ्या अपेक्षा होत्या, त्या त्यांनी फक्त जागवल्या असे म्हणायला हवे, पण पूर्ण मात्र केल्या नाहीत व त्यांची सुरुवातही त्या करत नाहीत असे म्हणायला हवे. म्हणजे मग हा अर्थसंकल्प नक्की करतो काय, त्याचा उहापोह व्हायला हवा. तो सादर करताना अर्थमंत्री पुढील 25 वर्षाचा कालपट डोळ्यापुढे असल्याचे सांगतात. म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ते शताब्दीपर्यंतचा काळ घडवण्यात तो महत्त्वाचा वाटा उचलेल असा त्याचा अर्थ. त्यामुळे या संकल्पाकडून असलेल्या अपेक्षांचा आकार वाढतो, पण त्या पूर्ण करण्यासाठी दिशा दाखवणे मात्र अर्थमंत्री टाळतात. अशावेळी 2 वर्षापूर्वी काय घडले त्याचे दुर्दैवी स्मरण न कळत होते. 2020-21 सालचा अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी आपण पुढील दशकाचा अर्थसंकल्प सादर करीत आहोत असे सांगितले होते. पण नंतर महिन्याभरात कोरोनाचा फेरा आला आणि सर्व काही विस्कटून गेले. परिणामी सर्व अर्थसंकल्पाचीच मोडतोड त्यांना करावी लागली. त्याची कटू आठवण असल्यामुळे असेल किंवा काय, पण अर्थमंत्र्यांनी पुढील 25 वर्षाचे चित्र रंगवण्यासाठी मोठा पट हाती घेतला खरा, पण रंग मात्र भरणे या संकल्पनात तरी टाळणे असे दिसते. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळत नाहीत. उदाहरणार्थ अर्थमंत्री या संकल्पनात वित्तीय तूट वाढत असल्याचे नमूद करतात. म्हणजे सरकारचे उत्पन्न हे एकूण खर्चाच्या रकमेपेक्षा कमी आहे. आगामी वर्षभरासाठी सरकारचा एकूण खर्च 39,45,000 कोटी रुपये असेल, पण याच काळात सरकारी तिजोरीत येणारे उत्पन्न मात्र 22,84,000 कोटी रुपये इतकेच असणार आहे. याचा अर्थ उत्पन्न आणि खर्च याबाबत तब्बल 16,61,000 कोटी रुपयांची तफावत असेल. अर्थसंकल्पाचा एकूण आकार लक्षात घेतल्यास तुटीचे हे प्रमाण 6.9% इतके असेल. पण ही तूट आगामी वर्षात भरून कशी काढणार याचे उत्तर मात्र अर्थमंत्री देत नाहीत. पण तरीही पुढील अर्थसंकल्पात ही तूट 6.5% आणू असा आशावाद व्यक्त करतात. हे अतक्रेज. आताची तूट भरून काढणार कशी हे सांगायचे नाही, पण तरी तूट कमी करू असे म्हणायचे हे चतुरशालीय विद्यार्थ्यासारखे. ताज्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याचे मान्य करताना पुढील परीक्षेत मात्र आपण गुणवत्ता यादीत येऊ असा विश्वास व्यक्त करायचा. तसेच हे आगामी वर्षात ही 16.61 लाख कोटी रुपयांची तूट भरून काढण्याचा एक मार्ग म्हणजे करवाढ. अर्थमंत्री ही नवी करवाढ शक्यता फक्त कूटचलन वा डिजिटल मालमत्तातून होणाऱ्या लाभाबाबत व्यक्त करतात. कूटचलनाच्या क्षेत्रावर त्यातील उलाढाल लक्षात घेता अर्थमंत्र्याचा डोळा असेल असे भाकीत लोकसत्तांनी व्यक्त केलेच होते. ते तंतोतंत खरे ठरले. अर्थमंत्र्यांनी या कूटचलनातील उत्पन्न थेट 30% कर आकारण्यातील आणत असल्याचे जाहीर केले. वास्तविक ज्याचा माग काढता येत नाही ते कूट, त्याच पद्धतीने या क्षेत्रातील व्यवहार होत असतात. अशावेळी त्यांचा माग ठेवत ही कर आकारणी कशी करणार हे स्पष्ट झाले असते तर अर्थसंकल्पास ते शोभून दिसले असते. पण अन्य अनेक क्षेत्राप्रमाणे याबाबतच्या तपशिलांकडे संकल्प दुर्लक्ष करतो. अर्थमंत्र्यास कर विवरणपत्रे भरण्याच्या नव्या पद्धतीकडूनही 4 पैसे पदरात पडण्याची आशा असावी. या नव्या पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीस आपण रास्त करपात्र उत्पन्न दाखवलेले नाही असे लक्षात आल्यास, म्हणजे आपण उत्पन्न दडवले असे वाटत असल्यास त्यानंतरच्या 2 वर्षात तो हे उत्पन्न दाखवून चुकवलेला कर भरू शकेल. त्यासाठी अतिरिक्त कर रक्कम तेवढी भरली की झाली.
एका अर्थी ही निर्मला सीतारामन यांचे गुरु माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केली होती, त्याप्रमाणे माफी योजनाच. फरक इतकाच की यात माफी असा उल्लेख नाही. पण आपल्या कर विभागावर कर चुकव्यांचा फारसा विश्वास नसल्याने आतापर्यंतच्या जवळपास सर्व अशा माफी योजना फसल्या. या पार्श्वभूमीवर हीच कितपत यश मिळेल अशी शंका तर्कसंगत ठरावी. याचे कारण हा अतिरिक्त कर किती असेल, त्यानंतर आयकर खाते चौकशी उकरून काढणार नाही याची हमी काय, अशा प्रश्नाची उत्तरे त्यावेळी मिळाली नव्हती. आताही ती नाहीत. त्यामुळे आहे तोच कर भरणे टाळण्यासाठी व्यक्ती अतिरिक्त कर भरून नुसती डोकेदुखी ओढून घेईल काय, हा प्रश्न. त्यामुळे सरकारी तूट भरून निघणार कशी, हा सवाल तशाच अधांतरी राहतो. त्यास निर्गुंतवणूक हे एक उत्तम असू शकते, पण गेल्या 7 अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निर्गुंतवणूक लक्षातील तब्बल 5 अर्थसंकल्पामध्ये ती पूर्ण झालेली नाहीत. गेल्याही वर्षी निर्गुंतवणुकीतून 1,75,000 कोटी रुपये मिळवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले होते. आजतागायत त्यापैकी जेमतेम 10,000 कोटी रुपये सरकारला प्रत्यक्षात मिळाले. पुढील 2 महिन्यात 31 मार्चपर्यंत आयुर्विमा महामंडळाचे समभाग बाजारात आले तर मोठी रक्कम सरकारला मिळू शकेल. तरीही लक्ष्यपूर्ती होण्याची शक्यता कमीच. अशा परिस्थितीत सरकार आपला खर्च कशातून भरून काढणार, हा भव्य प्रश्न. पुढील वर्षाचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य तर अवघे 65,000 कोटी रुपयावर आणून ठेवत सरकारने याबाबत काही आशा नसल्याचे सूचित केले आहे. विशेषतः सरकारी कमाईतील प्रत्येक 100 रुपयातील साधारण 80 रुपये हे निश्चित खर्चासाठी, म्हणजे वेतन, कर्जाची परतफेड, व्याज इत्यादी कारणावर खर्च होत असतील तर आपले भले करण्यासाठी सरकार हाती फक्त जेमतेम 20 रुपयेच उरतात. त्यामुळेही असेल हा उत्पन्न आणि खर्च यातील दरी बुजवण्याचा तपशील संकल्पनात नसावा. या व्यतिरिक्त डिजिटलायझेशन, नवउद्यमी वगैरे भाषा करणे सांप्रती फॅशनेबल मानले जाते. अर्थसंकल्पात ती मोठ्या प्रमाणात आहे. कारखानदारी, सेवा, कृषी वगैरे क्षेत्रांपेक्षा उद्याचा भारत फक्त या नवउद्यमा हातूनच घडणार की काय, असे ते पाहून कोणास वाटावे. या नव्याकडे कोड कौतुकाची ठीक. पण बाजारात अलीकडे सूचीबद्ध झालेल्या काही नवउद्यमींची काय दशा आहे याकडे एकदा लक्ष देणे काही गैर नाही. उद्योग ते आरोग्य अशा सर्व कारभारांच्या अति डिजिटलायझेशनामागे सर्व नियंत्रण केंद्रीभूत ठेवणे आणि विद्यासंकलन हे हेतू तर नाहीत ना, असाही संशय आल्यास ते नैसर्गिक म्हणायला हवे. याबाबतच्या सर्व योजना पंतप्रधान केंद्री दिसतात म्हणून हा संशय. एरवी नव्या प्रकल्प विचारात केंद्रीकरणावरचा भर या अर्थसंकल्पनातून दिसून आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सहकारी संघ राज्य संकल्पनेचे काय होणार हाही प्रश्न. अन्य मुद्द्यांचा विचार करता आपली संरक्षण सामग्रीची 68% गरज ही स्वदेशीतून भागवली जाणार ही हा संकल्प सांगतो. त्यातील आनंददायी बाब, हे क्षेत्र अधिकाधिक खाजगी क्षेत्रात खुले केल्यास हे प्रमाण निश्चित वाढेल. परंतु एकंदर 5,25,166 कोटी रुपयांच्या संरक्षण तरतुदीच्या तुलनेत संरक्षणातील भांडवली खर्चासाठी 1,52,369 कोटी रुपयांची असणारी तरतूद 68% आहे वा कसे, याचा काहीच उलगडा अर्थमंत्री करत नाहीत. याचा धक्कादायक आहे ते शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण रोजगार याकडे केलेले दुर्लक्ष. ऐतिहासिक महासाथीस तोंड दिल्यानंतर आरोग्य खात्याची तरतूद वाढेल अशी आशा होती. ती वाढली म्हणजेच 85,900 कोटी रुपयावरून 86,900 कोटी रुपयावर गेली. जेमतेम 1,000 कोटी रुपयांची वाढ म्हणजे काय हे सरकारलाच ठावे. तेच शिक्षणाबाबत गेल्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 88,000 कोटी रुपयाची तरतूद होती, ती आता 1,00,000 कोटी रुपये होईल. कहर आहे तो मनरेगाबाबत. ग्रामीण भागामधून कोरोना काळात आपल्याला ज्या योजनेने हात दिला त्या मनरेगाची तरतूद अर्थसंकल्पात थेट 25% कमी करण्यात आली. गेल्या अर्थसंकल्पात यासाठी 98,000 कोटी रुपये होते. या अर्थसंकल्पात ही रक्कम 73,000 कोटी रुपये इतकी असेल. त्याबरोबर प्रामाणिक कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी काही कर सवलत मार्ग दाखवण्याचे कष्ट संकल्प घेत नाही. या मध्यम वर्गाचा राजकीय पाठिंबा गृहीत असल्यामुळे काही दिले नाही तरी या वर्गाची फिकिरी करण्याची गरज याही सरकारला नाही. तथापि एक मुद्दा मान्य करायला हवा, तो म्हणजे आगामी 5 राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संकल्प निव्वळ लोकानुनय करणारा असेल अशी भीती व्यक्त केली जात होती. पण ती खोटी ठरली हे चांगलेच. पण त्यातून दुसरी भीती अशी की या निवडणुकीच्या निकालानंतर त्यातून संकल्पनाचा दुसरा भाग सादर केला जाईल की काय अशी शंका. ती खोटी ठरल्यास आनंदच असेल.
लोकसत्ता प्रत्येक अर्थसंकल्प एखाद्या कल्पनेभोवती सादर करते. यंदाच्या अर्थसंकल्पाची बीजकल्पना आहे कोरोनाकालीन भाषा. या काळात नव्याने प्रचलित झालेले शब्द व शब्दसमूह, संकल्पना यांचा आधार या संकल्पनाच्या सादरीकरणास आहे. दवाई भी और कडाई भी ही याच काळात लोकप्रिय झालेली घोषणा म्हणजे औषध आणि योग्य काळजी या दोन्हींची गरज कोरोना प्रतिबंधास आवश्यक. पण हा अर्थसंकल्प काही औषध देत नाही, नुसताच काळजी घ्यायचा सल्ला देतो. म्हणून हे शीर्षक नुसतीच कडाई.